नमस्कार मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रश्न आणि उत्तरे बघणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त ठरेल। तसेच सर्वांनाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती असायलाच हवी। चला तर मग मित्रांनो बघूया आजचा पहिला प्रश्न। शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत ए सातारा, बी कोल्हापूर, सी पुणे, डी अहमदनगर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पुणे। प्रश्न दुसरा, 1674 मध्ये शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कुठे झाला होता? ऑप्शन आहेत ए प्रतापगड, बी शिवनेरी, सी कोंढाणा, डी रायगड। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी रायगड। प्रश्न तिसरा, शिवरायांचा राज्याभिषेक कोणी केला? ऑप्शन आहेत ए बाळशास्त्री, बी विठ्ठल भट, सी त्र्यंबक शास्त्री, डी गागा भट। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी गागा भट। वाराणसीच्या गागा भट या पंडितांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला होता। प्रश्न चौथा, छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या काळात होऊन गेले? ऑप्शन आहेत ए प्राचीन युगात, बी मध्ययुगात, सी नवयुगात, डी अर्वाचीन युगात। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मध्ययुगीन काळात शिवाजी महाराज हे होऊन गेले होते। प्रश्न पाचवा, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन किती वजनाचे होते? ऑप्शन आहेत ए 29 मन, बी 30 मन, सी 32 मन, डी 35 मन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 32 मन। शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन हे 32 मनाचे होते। प्रश्न सहावा, शिवाजी महाराजांचे सिंहासन कोणी बनवले होते? ऑप्शन आहेत ए दादोजी, बी तानाजी, सी रामजी दत्तो, डी सदाशिव। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी रामजी दत्तो। शिवाजी महाराजांना पहाडी उंदीर आणि धाडसी दरोडेखोर कोणी म्हटलं होतं? ऑप्शन आहेत ए अफजल खान, बी औरंगजेब, सी आदिलशाह, डी जयसिंग। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी औरंगजेब। औरंगजेबाने शिवाजी महाराजांना पहाडी उंदीर आणि धाडसी दरोडेखोर म्हटलं होतं। आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचं असं कोणी म्हटले होते? ऑप्शन आहेत ए बाजीप्रभू देशपांडे, बी शिवाजी महाराज, सी तानाजी मालुसरे, डी दादोजी कोंडदेव। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी तानाजी मालुसरे। खालीलपैकी कोणती महिला छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी होती? ऑप्शन आहेत ए सोयराबाई, बी पुतळाबाई, सी सईबाई, डी वरीलपैकी सर्व। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरीलपैकी सर्व। गड आला पण सिंह गेला हे उद्गार शिवरायांनी कोणासाठी काढले? या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।